नमस्कार सर्वांचं कोमल्स रेसिपीमध्ये. चला तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि अत्यंत स्वादिष्ट आणि खमंग अशी आळूची वडी. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथं 10 ते 12 आळूची पानं घेतली आहेत मी आणि आपल्याला ती चांगली धुवून घ्यायचं आहेत. ताजी पानं आहेत ही. हे बघा, पाण्यात अशी बुडवून ठेवा आणि वाटल्यास हाताने अशी चोळून धुवा. जास्त चोळायची गरज नाही, कारण पान फाटू शकतंय त्याचं. सगळी पानं आपण अशीच धुवून घेऊया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आळू कुरकुरीत होण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहोत. छान पानं धुवून घेऊयात आपण ही. चला आता आपण मिश्रणाची तयारी करू. इथं आपण 1 वाटी बेसन घेतले. 1 ते 1.5 वाटी बेसन पुरेसं असतं एवढ्या पानांसाठी. चवीपुरतं मीठ घालूया त्यात. नंतर घातलंय आपण ओवा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे मिश्रण हलवून घेऊया. खूप पातळ नाही करायचं, दाटसर ठेवायचं आपल्याला. जसं लागेल तसं आपण पाणी घालून ते चांगलं घट्टसर असं करून घेऊया. हे बघा, तयार झालेलं आहे आपलं पीठ अशा प्रकारे. आणि पानांना आपण लावून घेऊया. पानांना मिश्रण लावण्याच्या अगोदर हे पानांच्या मागच्या साईडला जे देठ असतात ते आपण कापून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला रोल करताना याचा फाटत नाही ते. सगळ्या पानांचे देठ असेच कापून घेऊया. आणि आता एक एक करून आपण सगळं मिश्रण या पानांना लावून घेऊया. सुरुवातीला आपण सगळ्यात मोठं पान घेतले. घट्ट असं मिश्रण केलं म्हणजे आळूवडी खूप छान होते. खूप पातळ नाही करायचं हे मिश्रण. खूप साधी सोपी रेसिपी आहे ही आणि अगदी 20 ते 25 मिनिटात होऊन जाते हे. अशा प्रकारे हे आता उलटं पान ठेवले त्याच्यावर. पानांच्या साईजनुसार आपण एकदम मोठं, परत छोटं, परत त्याच्यापेक्षा छोटं असं पानं एक एक करून ठेवत जाऊया. आणि हे बघा, अशा प्रकारे 3-4 पानं ठेवली की याचा आपण घट्टसर असा रोल करायचे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे पानांना हे मिश्रण लावून आपण रोल करून घेऊया याचे. वरून सुद्धा आपण हे बेसन लावूया त्याला, जेणेकरून घट्ट असं रोल तयार होईल आपलं. हे बघा, बाकीचे पण आपण रोल तयार करून घेऊया. अत्यंत खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी होती ही. फक्त पानं स्वच्छ पाहिजेत आपल्याकडं. रोल करून झालेले आहेत आपले. इथं आपण गॅसवर पातेलं ठेवलं होतं, त्यात आपण चाळण ठेवले. चाळणीला तेल लावले आणि 1-2 ग्लास पाणी ओतले मी पातेल्यात गरम करायला. पाणी उकळलं की त्याच्यावर चाळण ठेवायचे आणि चाळणीत हे आपण घट्ट केलेले रोल ठेवून द्यायचेत. आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे. झाकण ठेवूया आपण याच्यावर आता. झाकण ठेवून देऊया. आणि हे बघा, 15 ते 20 मिनटानंतर आपले आळूचे रोल आहेत ते चांगले शिजले गेलेत. चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आपण हे काढूया. आणि ते पूर्ण थंड झाले की मग आपण याच्या वड्या पाडायला घेऊया. खूप गरम असताना याच्या वड्या पाडू नका. कोमट किंवा थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या कापून घेऊया. हे बघा, छान वड्या पडल्या जात आहेत. चांगलं वाफरलं गेले आपले हे रोल. अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या आहेत ते पाडून घेऊया. हे बघा, पूर्ण मिश्रण आतपर्यंत आपण भरलेलं गेलंय. आणि अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्या कट करून झालेत. पॅन ठेवलाय मी तापायला आणि थोडंसं 1 पळी तेल टाकले आणि त्याच्यात या सगळ्या वड्या आपण सोडून देऊया. खूप जास्त तेलकट नाही करायचं, 1 पळी पुरेसं होतं तेल. खूप जास्त तेल टाकलं तरी मग ते कसं तेलकट होतात सगळ्या वड्या. जेवढ्या बसतील तेवढ्याच आपण वड्या टाकून घेऊया ह्यात.
आणि हे बघा अशा प्रकारे एक 5 मिनिटानं आलटी-पलटी करून घ्यायचं. चांगलं खरपूस भाजून द्यायच्यात तेलामध्ये. अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण पलटे करून. हे बघा छान भाजल्या गेलेत. परत अजून एकदा पलटी करूया म्हणजे अजून छान क्रिस्पी होतील. हे बघा अशा प्रकारे. काढून घेऊया आपण. आणि वरून थोडेसे तीळ टाकलेत म्हणजे तीळ कसे दिसायला पण छान दिसतात वड्यांवरती आणि खायला सुद्धा छान टेस्टच असं छान लागतं. चला तर मग आवडली असेल रेसिपी तर चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.